या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकलाप्रेमी बायबाप्रस्त प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाहीर. आणि या ठिकाणी शाहिरांनी सुंदर कार्यक्रम केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे चिमन पवानच्या आवाजासाठी. मित्रांनो सुंदर शाहीर कार्यक्रम सुंदर सुंदर पण नेहमीप्रमाणे सांगतो बुवा हो आधी आज गावलं अहो भाड्याला का बघा जरा आमचं डावल त्यांना घाम फुटला. अरे बाबा 11 वाजतील पडदा पडेल. अरे लोका पैसे देऊन आले बुवा काय तो आवरा है ना. तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी का तुझ्या कपाळी काठीला. तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरीला बुवा एक चुम्मा देला मला. बुवा तुम्हाला चुम्मा काय तुम्हाला पप्पी पण दे पण झाला जर वास नको तो आला तर बारी राहिली बाजूला इथं चक्कर येऊन पाहिला मी पडायचो. कारण माझा पाणी बुवा साधाच आहे. मला ह्यातल्या पाण्याची सवय नाही बुवा. जर इतर जर गुरपाटलो जर गांगारलो तर जल्ला इथं बुवाला आणता कुठेपर्यंत उभा करायला. आणि म्हणून दुसरा विषय शाहिराने आता काय म्हणतात ना कार्यक्रम चांगलाच केला पण बुवा अगदी पावला पावलाच पोरं फिरवतात. वाजवणाऱ्यांचं पण हा माझ्या नाचणाऱ्या पोराचा मी जीवाची करतो सर्व. आणि म्हणून असू द्या मित्रांनो चला आता काय म्हणतात तर रात्र थोडी म्हणून म्हणून ह्या हॉलच्या वाऱ्यांचा कोण म्हणतात गोवाच्या मागे लागलाय कुत्रा तो कुत्र्यासारखाच पळायला लागतो. कारण ही नगरी आहे मुंबई नगरी. आणि म्हणून ही कुणासाठी थांबलेली नाही. बक्षीस आलेलं आहे शुभम योगेश नवले वायगणे नवलेवाडी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विप्लव जाधव गाव ऐनवले आमच्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेले आहे मगाशी पण फरमाईश आले विसरले तुझ्यासाठी हसते मी विसरले. कोण खाली बसा. एक महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी या ठिकाणी शाहिरांचा जो विषय आहे आणि शाहिरांनी माझ्या विषयाचं उत्तर दिलं. मी शाहीर तुम्हाला वारंवार सांगतोय मी रंगमंचावरती खोटं बोलणारा माणूस नाही. मी आज तुम्हाला पहिल्यांदा 2026 मध्ये 2019 ला मी माझा विषय चालू केला. आज 26 ला तब्बल 8 वर्षानंतर मी माझ्या विषयाची तुम्हाला बाजू सांगितली की जे माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. पण तुम्ही आज दिलेले माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा म्हणतात तेरी तेरी काय तेरीच ना तेरी बुवा तेरी जल्ली कुठं आणि म्हणतात धुके कुठं इकडं सगळा बाहेर सुके झालाय. इकडं पावसाचा नाही पत्त्याचा झाला तेरी हे तरी कुठं बुवा सगळा वसाड पडलाय. आणि म्हणून शाहिराने माझ्या विषयाचं उत्तर दिलंय ते शाहीर 100 नाही 200% चुकलेला आहे शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही खासा तुम्ही म्हणतो घासून बुवा म्हणतात आम्ही दांडेवाला आमचा ताट बुवा ताटाला जो ताट झालाय त्याला नरम करायची ताकद पण राजेश बुवाची नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे बुवा तुम्हाला काय वेगळं सांगाय नको. पण बुवा म्हणतात आज काय म्हणतात बुवा बोललाच नाही. बुवा मी बोलत नाही ना तोच मारायचा. आता मी जल्ला बोलल्यावर काय होतो ना की तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. म्हणून मी बुवा म्हणतात आज काय बुवा म्हणतात बोललाच नाही. अरे तुमच्या भावात असा चढतोय अजून तुम्हाला काय हवंय म्हणून मी सांगतोय. विषय काय शाहिराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांचा. बघा डावल तुम्ही फक्त गाड्याला लक्ष ठेवा आणि मला तिकडनं सांगा बुवा चला पडदा पडतोय म्हणून. ऐका विषय शाहिरांचा विषय की कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व कलियुगामध्ये त्या भगवंताचं वास्तव्य कुठे आहे. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्यासाठी काही प्रयत्न करतोय. बघा जर जमलं तर हातात धरा नाही तर द्या सोडून. पाऊस तर नाही द्या बाहेर गौरव फेकून. विषय ऐका शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगामध्ये त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा जे हे राष्ट्र आहे त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगात त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा या ठिकाणी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हृदय हे कलियुगात जगन्नाथपुरी ओडिसा येथे आहे. तो कलियुगात भक्ताला सदैव निषेधापासून उत्साहित ठेवतो. आणि म्हणून जो भगवान श्रीकृष्ण तोच म्हणजे हा जगन्नाथ. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले तुमच्या विषयाचं उत्तर आहे बुवा. बघा आता पटला तर घ्या हातात आणि म्हणता ना ताट बुवा ताट नाही तुमची शाप वाट लावून टाकीन तुमची खाट पण टाकीन काय मला. पण विषय कसा आहे चला माणूस चांगला आहे ना माणूस लय भारी लय प्रेमाला माणूस असा माणूस कुठं भेटायचा नाही. जेवण बुवा आय लव्ह यू लय भारी माणूस ना प्यार तो होता है प्यार
तो विषय आहे का हा आता पण ते मला काय म्हटलं आदर्श म्हणतात ठेवतो पण बारी म्हणून सांगतो बारी बारी झाली पाहिजे बारी संपल्यावर जाताना एका ताटात जेवायला बसू म्हणून पोवाना मोजूनच डावच आहे घड्याला लावून ठेवा मोजून 2 ठोका टाकतो पोवांवर जास्त नाही तिसरा काढतो चांगला होता पण तो परत कुठेतरी झोंबाट आमचा होईल आणि म्हणून तो विषय लावा अरे दिली आरोळी काळीच घे फाटलं माझं काळीच घे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं विषा हे पहिला ठोका विचारणो हा म्हणून अरे मरताव तिथं बसायचं तर हिथं काय तिथं बसायचा तिथनं धुरला उडवायचा काय तो विषय कसा आहे का अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि योगायोगाने हे पण आपलं देवेंद्र म्हणून म्हणतोय इंद्रदेवानं काय केलं दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट नजर जल्ला बाय लय मोठा पाप स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बाई ठेवला वाईट डोला आता दुसऱ्याच्या बायको डोळा ठेवल्या स्वतःची बायको माफ करेल काय बरोबर ना विषय कसा आणलाय बघा अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही याला लाजून या चंद्र या इंद्रदेवाचं घाणेरडं कृत्य बघून ओ माटल चंद्र पण लाजला म्हणून म्हणतोय अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही मग याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र संधी पाहून कोण हा देवेंद्र हा नाही तो देवेंद्र तो इंद्र संधी पाहून गेलाय धावून संधी पाहून गेलाय धावून वस काढा या देवेंद्र संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र पाहून सती याची बिघडून गेले नीती संधी साधून अंधाऱ्या राती हा खाऊन आलाय माती ऐकून शापा भरलाय ताप ऐकून शापा भरलाय ताप पडली अंगाला रे छिद्र पडली अंगाला रे छिद्र संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही दुसऱ्याची बाई ओळखली नाही गेला लाजून या चंद्र गेला लाजून या चंद्र पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र शायरांनी स्तवन सुंदर स्तवन गायलं सुंदर गण होता शाहीर आज तुम्ही कार्यक्रम खरं सुंदर केला पण शाहीर विषय काय महत्वाचा मुद्दा बुवा म्हणतात आज काय बुवा बोलतच नाही शाहीर मी खरं तुम्हाला सांगतो की या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या ह्या कोकणच्या आपले युट्यूबर्स आहेत यांच्या माध्यमातून ही लोककला अगदी कोकणातल्या प्रत्येक वाडीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पण शाहीर विषय काय आहे आज तुम्हाला खरं सांगतो या माझ्या आज समोर बरेचसे दांडकं लागले कॅमेरे लागले त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो की जर एखादा शाहीर या रंगमंचावरती चुकीचं बोलणार जर या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला तेव्हा साला ज्याला बोलायला येत नाही तो पण म्हणतो मी यालाच बुवा भारी करणार ढोलकी आता 2 वाजून वाजते बुवा चांगला बोलला तरी वाईट बुवा वाईट बोलला तरी बुवा वाईट अरे नक्की बुवा आता बोलायचा तरी काय बरोबर आहे ना आणि शायरी स्तवन सुंदर होता पण बुवा विषय काय तुम्ही स्तवनातलं जे शब्द तुम्ही जे गायलेत ना ते काय काय ओरिजिनल शब्द पण त्याच्यातच आहे माझ्या सांभाळाला जिव्हीच्या जिव्हा जपाव भिवा रसिक देवा अरे माझ्या भावा तू काय म्हणतोस तू सगळं
सगळं ओरिजिनल शब्द घेतलाय त्यातलं आहे ना. बरं म्हणतात आम्ही दांडेवालं, तुमचा दांडा बुवा ताट आहे तुला शाप पडून टाकीन बुवा म्हणून सांगतोय. म्हणून कारण आपण दोघं भाऊ भाऊ जाताना वाटाण्याचं आटाण्याचं चल खाऊ आहे ना. तुम्ही घ्या पाणी ओरिजिनल, मी पाणी घेतो आपला साधा. म्हणून भावकीत कांदा नको. बक्षीस आलेलं आहे सचिन ढेबे गाव पोलादपूर, राहुल होळकर दामने गाव फळुंगी दापोली या माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून हा विषय पण शाहीर प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलंय चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं मात्र आल्यावर सांगा. आणि म्हणून बुवा फक्त मोजून 5 मिनिटं घेतोय, जास्त टायमिंग घेत नाही. कारण बुवा मी म्हणतो आता भारी संपवतो ते आपल्या फक्त पोरांना असं होत आहे कसलं वनवास तुमचं चाललं झालंय जीवाचं. आणि म्हणून बुवांच्या गवाणीची कटी प्यार तो होता है प्यार. तोंडा बदला या वरच्या तोंड्यात. प्यार तो होता है प्यार, प्यार तो होता है प्यार. हा प्यार असाच राहू द्या तुमच्या आणि आहे ना तेरी मेरी या भोकात गेली तरी बुवा जोडी अशीच राहू द्या म्हणून सांगतोय. नागराला म्हणून सांगतोय वारंवार भले बाजू म्हणते बाईची, पण आज सध्या महाराष्ट्राचं फेमस बैल मथुर आणि बकासूर आहे ना. ज्यांचा धूर काढायचा बुवा त्यांचा आपण काढू. तुम्ही तुमच्या परीने काढा, मी माझ्या परीने काढतो म्हणून म्हणतोय. शाहिरांच्या विषय म्हणतात पहा काय म्हणतात धुका म्हणतात होता धुका बुवा धुके कटला बाहेर सगळा सुके झालाय. पाऊस नाही म्हणून विषय ऐका गवणीचा. हो पहाटेच्या प्रहरी शोधाया श्रीहरी होते सोबतीला, होते सोबतीला चंद्र तारके कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या सारखे, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या माझ्या सारखे. ही शाहीर आहे ना तुमच्या गवणीची या ठिकाणी कटिंग दिलेली आहे. पॉइंट टू बी नोटेड. गोवा घ्या आता पेन आता बरोबर टपण्यासारखं वाकून बघू नका. माझं लक्ष बरोबर आहे तुमच्यावर. असं द्या आपण तुम्ही पण आमचंच आहोत, तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं म्हणून. पुढचा विषय दुसरा विषय गातोय आणि फरमाईश पण आलेले आहेत त्या पण घेतो आणि बारी माझी या ठिकाणी संपवतोय. म्हणून अहो हा आडदांड, हा आडदांड गाडी खाली या खाली या. आडदांड गडी यान करून आडी, हा आडदांड गडी यान करून आडी. बघा मोहात कसा फसला, बघा मोहात कसा फसला. अरे विचार केलास बघ तू कसला, विचार केलास बघ तू कसला. लकडी लावून घालात घुसला, विचार केलास सांग तू कसला. लकडी लावून घालात घुसला, विचार केलास तू कसला. लकडी लावून घालात घुसला, काही विचार केलास कसला. लकडी लावून घालात घुसला. मी असून रूप सुंदरी नाही भुलला माझ्यावरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी. याला मारा या दुसरीवरी, असा करू नका दाग लावलास नावा, असा करू नका दाग लावलास नावा. सारा देवान पहा हसला, सारा देवान पहा हसला.
विचार केलास कसला काही विचार केलास कसला रकडी लावून घरात घुसला काही विचार केलास कसला रकडी लावून घरात घुसला 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 बक्षीस आलेले आहे राय पाटील करंजलेवाडी देवांश नेवरेकर रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाणं फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची एका मोकळ्यामध्ये ठेवतोय माझी बारी या ठिकाणी संपवतोय एक प्रकारची फरमाईश आलेली होती विसरणे तुझ्यासाठी हसणे मी विसरणे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वाट पाहुनी थकली मी गाणं मध्ये लवकर जरा तू ये रे मनी धरू नको असा राग रे या नाथेसाठी येशील का तू सांग रे बस चला गाडी जाऊ द्या पुढच्या चोंड्यात खाली बैल पडत नाही चोंडा बदला वरचा चला विषय आहे कोकणाच्या गाण्याचा विषय आहे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण कलगी तुला कलाही महाड शिंगा भारी त्यात नाचे संकासूर हिमायाळू माती जीवाला नावी हुर हुर खेळदा पोली मंडल गडगड चिपळूण मोकर संगमेश्वर अरे रत्नागिरी नाचा राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक 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 पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर साक्ष देतो या सामिंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक 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 पुन्हा एकदा आमच्या सुनीलजी डावल आणि संतोष दादा मांडलेकर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून ही सेवा या ठिकाणी आजची संपन्न होते उद्याचा दिवस फक्त मित्रांमध्ये आहे 21 तारखेला लाल कलरची वागडी आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगपार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आपण वेळात वेळ काढून आजच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाहीर शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य या कलेसाठी अगदी सदोदित समर्पित हो तुमची तब्येत सुद्धा शाहीर अगदी सुरळीत हो तब्येतीची काळजी घ्या राग नसावा लोक मात्र असावा अशा अपेक्षा होतो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो बोल सिंह गणपती का